स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ. लेखक भाद खेर आणि शैलजा राजे. वाचक स्वर राहुल सराफ. माझ्याबरोबर अर्थात माझं सारं मित्रमंडळ होतंच. भीम्या महार होता, मोहन मोडक होता, राजा परशा शिंपी हे तर होतेच होते. गोपाळ कुलकर्णी होता, बाळू, रावजी, त्र्यंबक, भिकू, बापू, नथू हे सारे माझे एकनिष्ठ अनुयायी बाबाच्या लग्नाला आले होते. त्र्यंबकेश्वरला गेल्यावर आम्ही प्रथम जर कोणती गोष्ट केली असेल तर ती बाबाच्या सासूरवाडीला जाऊन दारात उभ्या असलेल्या माणसाला विचारण्याची, हेच का फडक्यांचं घर? त्या माणसानं होकारार्थी मान हलवून आमच्याकडे बघितलं तेव्हा आम्ही म्हणालो, आमची वहिनी कुठे आहे? आम्ही तिचे दीर आहोत. एवढ्यात फडक्यांच्या घरातून कुणीतरी वडीलधारं माणूस धावपळत आलं आणि आमच्याकडे बघून त्या गृहस्थानं विचारलं, तुम्ही सारे आमच्या येसूचे दीर का रे? मी पुढे होऊन म्हणालो, मी विनायक, बाबाच्या पाठचा, आणि हा माझा सर्वात धाकटा भाऊ बाळ, आणि हे सारं आमचं मित्रमंडळ. त्या गृहस्थांना माझ्या बोलण्याचं मोठं कौतुक वाटलं. मला नंतर कळलं की हे नानाराव फडके, आमच्या वहिनीचे काका. मला ते विनायक राव म्हणू लागले. सारा लग्न समारंभ होईपर्यंत ते या ना त्या कारणानं मला विचारू लागले, माझा सल्ला घेऊ लागले. मला तो बहुमान वाटला. जेवणावळी सुरू झाल्या. सोवळ्याची पंगत, ओवळ्याची पंगत, ब्राह्मणांची पंगत, ब्राह्मणेतरांची पंगत असा भेदभाव सुरू झाला. त्यावेळी नानारावांनी मला काही विचारलं नाही, पण मीच उलट त्यांना सांगितलं, आम्हा साऱ्या मित्रांची एकच पंगत वाढा. नाना हळूच मला म्हणाले, सारी मुलं ब्राह्मणच आहेत ना? मी म्हणालो, नाही, महार, शिंपी, धोबी, मराठे अशी मुलं आहेत. मोहन मोडकही आहे, तो होता पूर्वी मुसलमान, पण आम्ही त्याला शुद्ध करून घेतलाय, तोही आमच्या पंक्तीला बसेल. नानारावांच्या समोर पेच प्रसंग निर्माण झाला. ती गोष्ट ध्यानात घेऊन अण्णा म्हणाले, अरे तात्या, तुला तर बाबाजवळ बसलं पाहिजे. पाण जावई ना तू, तुझ्या इतर मित्रांचं हे बघतील. मला जणू स्फुरण चढलं होतं. मी आपली मान नकारार्थी हलवत म्हणालो, नाही अण्णा, मी बाबाजवळ बसणार नाही. आमच्या मित्रांच्या पंक्तीतच मी बसेन, आणि वहिनींनी आम्हाला बुंदीचे लाडू वाढले पाहिजेत. खरं ना रे? असं म्हणून मी माझ्या मित्रसमूहाकडे विजयी दृष्टीने बघितलं. साऱ्या मित्रांनी टाळ्या पिटून म्हटलं, होय रे होय तात्या, वहिनींनीच लाडू वाढले पाहिजेत. भीम्या म्हणाला, आणि नाव घेतलं पाहिजे. एका दिवाणखान्यात आम्हा मित्रांची पंगत बसली. भटजींनी आमच्या पंक्तीला येऊन उदक सोडलं नाही. मला राग आला. मी उठलो आणि साऱ्या पंक्तीत उदक सोडलं आणि पार्वती पतये हर हर महादेव अशी साऱ्यांनी गर्जना केली. पंक्तीत श्लोक म्हणण्याचा साऱ्यांनी धडाका उडवला होता. भीम्यानं त्याला पाठ असलेला एकमेव श्लोक म्हणला, ऐसे कैसे ते सोवळे, शिवता होता उवळे. त्याचा श्लोक ऐकताना नानारावांची तर हसता हसता पुरेवाट झाली. आमची वहिनी लाडू वाढायला आली. कुणी म्हणावं, पाचोत्री टाका वहिनी भीम्याला. भीम्यानं पानावर आडवं पडून म्हणावं, मला नको, मला नको, तुमच्या तात्या भाऊजीला 1 दशक वाढा, त्याला बुंदीचे लाडू फार आवडतात. कुणी म्हणावं, याला वाढा, तर कुणी ओरडावं, त्याला नको, तो ताटात टाकून देईल, गोपाळला मात्र 2 पाचोत्री टाकाच टाका. वहिनी ह्या आरड्याओरड्यानं गोंधळली, घाबरून गेली. तिच्या हातून लाडवाचं पातेलं पडलं आणि लाडू साऱ्या पंगतभर उधळले. मी एकदम म्हणालो, लाडवांचा पाऊस पडलाय गारांसारखा. आता आपापल्या पानाजवळचे लाडू ओढा आपल्या पानात. आपण खूप लाडू खावेत, अशीच आमच्या वहिनींची इच्छा आहे बरं का. सारी मुलं खो खो हसली आणि लाडवांचा समाचार घेऊन पंगत उठली. आम्ही मोठ्या माणसांप्रमाणे विडे करून खाल्ले. पानाच्या शिरा काढल्याशिवाय मी कधीच विडा खात नसे. पानाच्या शिरा काढता काढता मी एखाद्या प्रतिष्ठित माणसाप्रमाणे नानारावांना म्हणालो, जेवणं चांगली झाली हं. आणि विडा तोंडात घालता घालता मी त्यांना विचारलं, नानाराव, वासुदेव बळवंत फडके हे तुमच्याच घराण्यातले ना?
नानाराव मनापासून हसले आणि म्हणाले, होय तर, तसं पाहिलं तर आमच्या फडक्यांच्या पिढ्याच तुटलेल्या नाहीत. आम्ही सारे फडके दशकातले आहोत. दशकातले म्हणजे काय हे मी अण्णांना नंतर विचारून घेतलं. वासुदेव बळवंतांच्या सोयर सुतकातील आमच्या वहिनीचं घराणं आहे हे कळल्यावर मला केवढा अभिमान वाटला. त्या क्षणापासून मला माझ्या वहिनीविषयी विलक्षण प्रेम वाटू लागलं. जणू आमचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध होते. लग्न समारंभ संपल्यावर वहिनीला घेऊन आम्ही भगूरला निघालो. वहिनीला निरोप देताना वहिनीची आई तिची समजूत घालू लागली तेव्हा मी मोठेपणाचा आव आणून म्हणालो, वहिनींची आई, तुम्ही मुळीच काळजी करू नका, आम्ही वहिनीला फुलासारखं सांभाळू. परंतु प्रत्यक्षात वहिनीनंच आम्हाला फुलासारखं सांभाळलं. वहिनीला घेऊन आम्ही भगूरला आलो तेव्हा अण्णांनी सत्यनारायणाची पूजा करून सारं गाव गोळा केलं. तीर्थप्रसाद घेऊन परत जाताना जो तो म्हणत होता, बरं झालं, सावरकर घराण्याची लक्ष्मी परत आली. त्या दिवशी वहिनी आईचा शालू नेसली होती. आमच्या घरात देवी आणली त्या दिवशी आई हाच शालू नेसून घरभर वावरत होती. तोच शालू नेसलेल्या वहिनीकडे बघताना मला थेट आईचा भास होत होता. वाटत होतं देवीनं कौल दिल्याप्रमाणे माझी आई मला परत दिली. आता तिच्याशी मी कधी भांडणार नाही, तिच्याशी आबोला धरणार नाही. आता कल्पाची खुशाल पुनरावृत्ती घडू दे. आमच्या प्रेमाचीच आवर्तनं आता कल्पांतापर्यंत घडत राहतील. आमच्या या घरात आमच्या या वहिनीनं काय भोगलं नाही. सुखोपभोग भोगले तसेच दुःखाचे दशावतारही तिच्या कपाळी आले. घरात आली ती सुखाची फुलं फुलवीत आणि गेली ती दुःखाचे निखारे झेलीत. सुखांतिका आणि दुःखांतिका यांचा जणू संगम तिच्या आयुष्यात घडला. सुखाच्या पाठीला दुःख हात धुवून लागलं होतं. बाबाचं लग्न झाल्यावर एकदा मी एक संस्कृत हस्तलिखित पोथी वाचत बसलो होतो. एखाद्या शुभकार्यात एकदम अपशकून घडावा तसे अण्णा माझ्या जवळ आले आणि घाबऱ्या घाबऱ्या म्हणाले, वेड्या, हे काय चालवलंयस तू? ते अरण्यक आहे, ते घरात कधी वाचू नये, नाहीतर घराचं अरण्य होऊन जातं. अण्णांनी जणू भविष्यवाणीच उच्चारली होती. मी मुकाट्यानं पोथी गुंडाळून ठेवली, पण काही झालं तरी अरण्यक मी घरात वाचलं होतं. ही गोष्ट खरी होती. आमच्या घराचं अरण्य होण्याची वेळ जवळ येत चालली होती. बिचारी येसू वहिनी. त्या दिवशी क्रांतीच्या ज्वाळा पुन्हा गगनाला जाऊन भिडल्या. एडनला पेटलेली वासुदेव बळवंतांची चिता खरोखरच विझली नव्हती. पुन्हा यज्ञकुंड धडाडलं होतं आणि दामोदर चाफेकरांची आहुती त्या यज्ञकुंडात पडली. 18 एप्रिल 1898 सकाळ उजाडली. येरवड्याच्या कारागृहातील नित्याचे व्यवहार सुरू झाले. दामोदर चाफेकर यांनीही आपले नित्याचे विधी शांत चित्ताने आटोपले. नानसंध्या केली आणि आपल्या ऐहिक आयुष्याची अखेरची वाटचाल ते चालू लागले. आपले सारे ऐहिक पाश मागे टाकून एकटे, अगदी एकटे असे ते या प्रवासाला निघाले होते. पूर्व दिशा लाल झाली तेव्हापासून त्यांच्या मुखातून हरिनामाचा गजर होऊ लागला. तो अखेरपर्यंत चालू होता. हरिनामानं पंढरी गरजावी त्याप्रमाणे येरवड्याचा तो सारा तुरुंग त्या कीर्तनकाराच्या हरिनामानं गरजून गेला. कारागृहातील शिरस्त्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं, तुला काही सांगायचं आहे काय? परंतु दामोदर चाफेकरांनी या प्रश्नालाही हरिनामानंच उत्तर दिलं. जणू त्यांना म्हणायचं होतं, आता आपले ऐहिक बंध संपले. तुम्हाला जे काय सांगायचं होतं ते यापूर्वीच सांगितलं आहे. आता जर काही सांगायचं शिल्लक उरलं असेल तर ते तुम्हाला नाही, त्या परमात्म्याला. दामोदर पंतांनी अखेरपर्यंत एकही शब्द उच्चारला नाही. हातात लोकमान्य टिळकांजवळची भगवद्गीता घेऊन आणि नैनम छिंदंती शस्त्राणी असं गरजत गरजत त्यांनी आपली मान एखाद्या पदार्थासमान फासाला दिली. क्षणात ठोकळा उडाला आणि तेजात तेज विलीन झालं. दामोदर पंतांच्या अलौकिक अखेरीची ही हकीकत मी वर्तमानपत्रातून वाचली आणि सांगोवांगीही ऐकली. माझं मन थाऱ्यावर राहिलं नाही. त्या दिवशी रात्री माझ्या डोळ्याला डोळाही लागला नाही. केसरीचा अंक भिजून ओलाचिंब होऊन गेला, पण माझं वाचन काही केल्यास संपलं नाही. चाफेकरांच्या त्या अलौकिक जीवनाची ती अखेरी वाचून मला माझ्या डोळ्यांसमोर एकदम फाशीचा खांब दिसू लागला. त्या वधस्तंभावर आपली मान टेकताना जणू दामोदर चाफेकर मला त्याच मार्गाने येण्याचं आवाहन करत आहेत असा स्पष्ट भास होऊ लागला. बघता बघता एकदम त्याच वधस्तंभाचं रूपांतर द्वारकेच्या खांबात झालं
अण्णा मला उद्देशून काकुळतीनं म्हणत होते, तात्या, तुझ्या एकाच खांबावर माझी द्वारका उभी आहे रे, हा मार्ग सोड. चाफेकर मला त्या मार्गावर बोलवत होते आणि तो मार्ग सोडून दे असं अण्णा मला बजावत होते. क्रांतीच्या कल्पनेनं माझं मन पेटून उठलं होतं. माझ्या अंतःकरणात क्रांतीच्या ज्वालाग्राही घटकांनी ठाण मांडलं होतं आणि चाफेकरांच्या चितेची ठिणगी त्या कोठाराच्या दारापर्यंत येऊन पोहोचली होती. वहिनीच्या रूपानं मला माझी आई परत दिली होती. देवीनं आपला कौल खरा केला होता. आता देवीला दिलेला शब्द मला खरा करून दाखवायचा होता. मी दिलेल्या शब्दाप्रमाणे देवीला माझा बळी द्यायला मी सिद्ध होतो. मनाचा ठाम निश्चय करून मी मध्यरात्री उठलो आणि घरातील देवीकडे धाव घेतली. देवघरात गेलो. देवीची मूर्ती मला विलक्षण तेजस्वी दिसली. तिच्या हातातील सारी आयुधं अधिक तेजानं तळपत आहेत असा मला स्पष्ट भास झाला. तिची वरदायिनी मूर्ती मला वर देत आहे असं वाटू लागलं. कुंकवानं तिचा मळवट भरला होता, त्यामुळे तिचं सौभाग्य खुलून दिसत होतं. संध्याकाळी तिला वाहिलेली अर्धोन्मिलित फुलं आता पुरती फुललेली होती. त्यांचा दरवळ सुटला होता. त्यातच उदबत्त्यांचा सुगंध मिसळला होता. दोन्ही बाजूंना दोन समया तेवत होत्या. अचेतनाला सचेतन करणाऱ्या, अनाथाला सनाथ करणाऱ्या, दुर्बलांना सबळ करणाऱ्या या महिषासूर मर्दिनीकडे मी टक लावून बघत बसलो. बघता बघता मी ध्यानमग्न झालो. त्या ध्यानमग्न अवस्थेतच वातावरणात उठणाऱ्या अनाहत ध्वनीप्रमाणे माझ्या मुखातून शब्द उमटू लागले. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन. यापुढे मी माझ्या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन. माझ्या अंतःकरणावर क्रांतीची ठिणगी पडली आणि बघता बघता सहस्त्र सूर्यांचं तेज माझ्या साऱ्या अंगावरून सरकत गेल्याचा स्पष्ट भास मला झाला. फिनिक्स या नावाच्या एका पक्षाची गोष्ट सांगतात. तो पक्षी मृत झाला म्हणजे त्याच्या देहरक्षेतून दुसऱ्या तसल्याच पक्षाचा जन्म होतो आणि त्या पक्षाचा वंश कधीच खंडत नाही. त्या दिवशी चाफेकरांची चिता पेटली आणि त्या चितेच्या रक्षेतूनच माझा जन्म झाला. आपली ही चिता पुढे कुणाला तरी जन्म देणार आहे ही खुणगाठ मी माझ्या मनाशी त्याच दिवशी पक्की बांधून ठेवली. यज्ञ, लेखक भाद खेर आणि शैलजा राजे, वाचक स्वर राहुल सराफ.